स्वराज्याला अशी गरज का पडली की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करावा लागला? तू राज्याभिषेक म्हणालास. हा शब्द राजाभिषेक आहे. 1,42,00,000 होऊन इतका खर्च शिवराजाभिषेकाला आला. शिवरायांना हा सगळा राजाभिषेक आपण म्हणतो त्याला आपल्या डोक्यात येतं 6 जून 1674. त्या दिवशी राजाभिषेक झाला. तर असं नाहीये. औरंगजेबाच्या पदरी मिर्झा राजे जयसिंग, महाराजा जसवंत सिंग हे जे काम करायचे त्यांचं बघ मिर्झा राजे जयसिंग होते कोण? गुलाम औरंगजेबाचे. ज्या वेळेला ते चिडले की अरे जो मनुष्य आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून सतत पळाला त्याला माझ्या पुढे उभं केलं, हे व्यवहार ज्ञान तुमच्या बादशहाचं. शिवछत्रपतींचा जन्म आणि त्यांचा राजाभिषेक ही वेळ येईपर्यंत राजा म्हणजे सुलतान, राजा म्हणजे बादशाह, बरं, राजा म्हणजे मुसलमान, बरं, हीच सगळ्या लोकांची भावना होती. कारण राजा पाहिलाच नाही, बादशाह आहे किंवा सुलतान आहे तोच पाहिलेला आहे. राजा म्हणजे हिंदू नाहीच होऊ शकत. तर ह्या राज्य व्यवहार कोशातनं महाराजांनी दाखवून दिलं की त्यांना मराठी या भाषेबद्दल किती प्रेम होतं, राजा किती श्रेष्ठ बघ. ह्याच्या पूर्वी जे राजे होते त्यांनी आपल्या नावाने शक सुरुवात केले. तर असं म्हटलं जातं की महाराज सेक्युलर होते. हां, तर महाराज सेक्युलर होते का? त्या ह्याच्यावरती मी 2 उदाहरणं देतो आणि मग त्यावरनं त्या गोष्टी सेक्युलरिझममध्ये बसतात का हे आपण बघूया. 2 काय मी 3 उदाहरणं देऊ. त्याच्या शिक्षा ज्या होत्या हे जर पाळलं नाही तर ते म्हणजे तुला डायरेक्ट अंगरखा घालून तेलात माखलेला पेटवून देणं. तर जेव्हा शिवाजी महाराजांचा राजाभिषेक करायचा होता तेव्हा काही स्थानिक पातळीवर पण विरोध झाला आणि असंही म्हटलं जातं की ब्राह्मणांनी विरोध केला. एवढ्या मोठ्या माणसासमोर, त्याच्या राज्यात, त्याच्या दरबारात, त्याच्या समोर जे शिवाजी महाराज ही सिंहगर्जना करू शकतात त्यांच्यात काय डेअरिंग असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. जय शिवराय मंडळी, मी पुष्कर उज्जैनकर, तुमचा सगळ्यांचा धक्कामार पुष्कर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन UK आणि आपल्या हक्काच्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये ज्याचं नाव आहे तुमच्या आमच्या मनातलं, जिथे आम्ही सांगतो 7 समुद्रापार असलेल्या आपल्या माणसांच्या गोष्टी. मंडळी, उद्या शिवराज्याभिषेक दिन आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 मराठी कॅलेंडरनुसार आणि 6 जून 1674 वार शनिवार इंग्लिश कॅलेंडरनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. शिवाजी महाराज जवळजवळ 30 वर्ष लढले. शेकडो किल्ले त्यांनी काबीज केले. विजापूरचं तख्त तर दिल्लीच्या तख्तापर्यंत सगळं हादरवून सोडलं. तरी पण स्वराज्याला अशी गरज का पडली की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करावा लागला? बरं, राज्याभिषेक करणं हा काय फक्त एक सोहळा नव्हता. त्याच्या मागे काहीतरी गणितं होती, कायदेशीर गणितं, राजकीय गणितं. ते आपण आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती असण्यामुळे रयतेचा काय फायदा होणार होता, स्वराज्याचा काय फायदा होणार होता, हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत इतिहास अभ्यासक सुयोग शेंबेकर. सध्या ते UK वास्तव्यास आहेत. भारतामध्ये देखील त्यांचा शिवाजी महाराजांवरचा अभ्यास सुरूच होता. इथे देखील त्यांचा अभ्यास सुरूच आहे. त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल देखील आहे, हिस्ट्री ऑफ द मराठाज. तिथे असंख्य व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. तिथे पण भरपूर माहिती तुम्हाला मिळणार आहे. शिवाय ते जेव्हा शिवाजी महाराजांची माहिती देतात तेव्हा संदर्भासहित देतात. हे त्यांचं खास वैशिष्ट्य. तर सुरू करूया मंडळी आपण आजचा पॉडकास्ट. सुयोगजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही तुमच्या आमच्या मनातलं पॉडकास्टमध्ये आलात. खरं तर तुम्ही एक फोन केला आणि रेडिंगवरनं म्हणजे साधारण धुळे पुणे अंतर जितकं आहे तितकं पार करून काल लगेच पॉडकास्टसाठी तयार झालात. तुमचं म्हणणं छान होतं की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हे सगळं करताय, त्यांचं कार्य सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहे. ओळख करून देताना मी एक प्रश्न त्याच्यात टाकला होता. सामान्यतः लोकांना असं वाटतं की शिवाजीराजे हे राजेच होते, म्हणजे त्यांना राज्याभिषेक करण्याची गरज काय होती. मग असा काय प्रसंग होता किंवा अशी काय वेळ होती की शिवाजी महाराजांना वाटलं की आपण आता राज्याभिषेक केला पाहिजे? ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी समर्थ रामदास शिवछत्रपतींबद्दल म्हणतात की निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. समर्थ रामदासांनी इथे शिवछत्रपतींना श्रीमंत योगी म्हटलेलं आहे. हे खरं पाहायला गेलं तर दोघंही एकमेकांच्या विरुद्ध
अर्थाचे शब्द आहेत की हम्म. श्रीमंत जो मनुष्य असतो तो योगी नाही तर तो भोगी असतो, आणि योगी असतो तो कधीही श्रीमंत नसतो. पण इथे समर्थांनी अतिशय उत्तमरित्या शिवरायांना श्रीमंत योगी म्हटलेलं आहे. तर जो मनुष्य शिवरायांसारखा ज्यांनी इतके किल्ले मिळवले, त्यांचं कुठलंही आपण चित्र पाहिलं की त्यांच्या त्या चित्रामध्ये आपल्याला तो सजलेला सुंदर एक पोशाख केलेला छान राजा दिसतो. त्यांचं ज्या वेळेला त्यांनी राज्याभिषेक करून घेतला त्यावेळेला त्यांचं 32 मणांचं सोन्याचं सिंहासन होतं. पण इतकं असूनही आपला राजा हा मटेरियलिस्टिक नव्हता. या सर्व मटेरियलिस्टिक गोष्टींपासून ते अलिप्त होते, त्यामुळे ते श्रीमंत योगी होते. मग अशा श्रीमंत योग्याला आपला राज्याभिषेक करून घ्यायची गरज का पडली, हा प्रश्न अगदी साहजिक येऊ शकतो आपल्या मनामध्ये. तू मगाशी जसं म्हटलंस त्यानुसार तू सगळ्यात पहिले सुरुवात करताना मला सांगावंसं वाटेल की तू राज्याभिषेक म्हणालास. हा शब्द राज्याभिषेक आहे. अच्छा. आता का, म्हणजे सुयोग सांगतोय म्हणून का ऐकावं? कारण तू आत्ता माझी ओळख करून देताना म्हटलंस की संदर्भ काय आहेत या गोष्टींसाठी. ज्या माणसाने शिवरायांचा राज्याभिषेकाचा पूर्ण सोहळा संपन्न केला, स्वतः पूर्ण डिझाईन करून तो संपन्न केला, ते म्हणजे गागाभट्ट. त्या गागाभट्टांनी ह्या सगळ्या सोहळ्यावरती एक पोथी लिहिली आहे ज्याचं नाव आहे शिवराजाभिषेक प्रयोग. तिथे त्यांनी वापरलेला शब्द हा राज्याभिषेक आहे, राज्याभिषेक नाही आहे. बरं. ओके. त्याच्याच बरोबर अजून एक समकालीन आणि विद्वान माणूस आहे की जो म्हणतो की हा शब्द राजाभिषेक आहे. कोण आहे तो मनुष्य? छत्रपती संभाजी महाराज. तर छत्रपती संभाजी महाराज जे होते ते संस्कृतचे विद्वान होते. त्यांनी बऱ्याच संस्कृत ग्रंथांची रचना केलेली आहे. त्यांचा जो बुधभूषणम नावाचा ग्रंथ आहे त्याच्या पहिल्या 15-20 श्लोकांमध्ये त्यांनी भोसले कुटुंबाची माहिती संस्कृतमधून दिलेली आहे. बरं. त्याच्यामधल्या 12व्या श्लोकात ते सांगतात की श्रौत धर्मानुसार तो आचरण करत असताना शिवरायांनी स्वतःला राजाभिषेक करून घेतला. तिथे त्यांनी वापरलेला शब्द हा राजाभिषेक आहे. एक संस्कृतचा विद्वान म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, आणि ज्या मनुष्याने हा सगळा सोहळा डिझाईन करून तो पूर्ण संपन्न केला, असा मनुष्य ज्यावेळेला त्याला राजाभिषेक म्हणतो त्याला मला असं वाटतं की मीही त्याला राजाभिषेकच म्हणेन, ना की राज्याभिषेक. ह्याच्याशिवाय विष्णू धर्मोत्तर पुराण किंवा याज्ञवल्क्य अशाही जुन्या ग्रंथांमध्येही राजाभिषेक हाच शब्द आहे. बरं. सो ही झाली प्रस्तावना की सोहळा काय होता. आता आपण येऊया की का करावा लागला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला सभासद बखरीमध्ये सभासद कृष्णाजी अनंत सभासद जे छत्रपती राजाराम महाराजांच्या पदरी होते, त्यांनी 1697ला म्हणजे शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर 17 वर्षांनी ही सभासद बखर लिहिलेली आहे. बरं. त्यामध्ये ते म्हणतात की 1,42,00,000 होन इतका खर्च शिवराजाभिषेकाला आला. आता याची जर कल्पना यायला हवी असेल की 1,42,00,000 होन म्हणजे किती, सभासद बखरीमध्येच ज्या वेळेला शिवछत्रपती हे मृत्यूशय्येवर होते त्यावेळेला ते म्हणतात की 40,000 होनांची पुण्याची जहागिरी ती वाढवून मी 1 करोडचं राज्य उभं केलं. याचा अर्थ काय होतो, वर्षाला 40,000 होन इतकं उत्पन्न हे पुण्यातनं येत होतं, पुण्याच्या जहागिरीतनं. त्याला वाढवून वर्षाला 1 करोड होन इतकं उत्पन्न येईल एवढं राज्य शिवछत्रपतींनी 1680 पर्यंत स्वतःचं स्वराज्य उभं केलं. त्याच्याहून 42,00,000 होन जास्त खर्च करून शिवाजी महाराजांनी हा राज्याभिषेक करून घेतलाय. बरं. आता याच्याशिवाय शिवरायांना हा सगळा राज्याभिषेक आपण म्हणतो त्याला आपल्या डोक्यात येतं 6 जून 1674 त्या दिवशी राज्याभिषेक झाला. तर असं नाही, हा राज्याभिषेक 29 मेला सुरू झाला आणि 6 जूनला संपला. म्हणजे 8 किंवा 7 दिवस. आता 7 दिवस किंवा 8 दिवस का हे पण आपण पुढे ज्यावेळेला राज्याभिषेकाच्या सोहळ्याबद्दल बोलू त्यावेळेला पण आपण एक्झॅक्टली बघू की मी 7 किंवा 8 दिवस का म्हणतोय. बरं. ठीक आहे, पण जवळजवळ 8 दिवस हा सोहळा सुरू होता. हेनरी ऑक्झेंडर आपल्याला माहिती असतो, तो याच काळामध्ये राज्याभिषेकाच्या वेळेला रायगडावरती उपस्थित होता. म्हणजे तो आपल्याला इंग्रज जो कायम दिसतो फोटोमध्ये राज्याभिषेकाच्या, हो, तो जो दाखवलेला असतो ते हेनरी ऑक्झेंडन आहे असं आपण म्हणू शकतो. आता बऱ्याच चित्रकारांना ते माहितीच असेल असं नाही, पण त्यांनी दाखवलेलं असतं. सो हा हेनरी ऑक्झेंडन काही फक्त राज्याभिषेकासाठी आला नव्हता.
ही शेवटी प्रत्येक म्हणजे बिझनेस माइंडेड जात आहे. त्यामुळे त्यांचं होतं की त्यांचा धंदा कसा होईल, त्यांच्या वखारीला कसं काय फायदा होईल, त्याच्यासाठी हेनरी ऑक्झेंडन रायगडावरती आलेला होता. तर तो सांगतो की मी 19 मेला ज्यावेळेला रायगडावरती पोहोचलो, त्याला राजा रायगडावर नव्हता. बर. ओके. राजे कुठे गेले होते, तर राजे तुळजाभवानी ही शिवरायांची कुलदेवता. आता तुळजापूर हे स्वराज्यात नव्हतं. त्यामुळे शिवछत्रपतींनी प्रतापगडावरती हा. तुळजाभवानीची स्थापना केलेली होती. बरं. राजाभिषेकासाठी तिचं दर्शन घ्यायला शिवछत्रपती प्रतापगडावर गेलेले होते. आता ते काय 19 मेलाच गेले असतील असं नाही, त्याच्या आधी हो. 10-12 दिवस गेलेले असावेत. सो राजाभिषेकाच्या आधी 10-12 दिवस, राजाभिषेकाचे 8 दिवस आणि राजाभिषेक झाल्यानंतर काही वेळ, इतका वेळ शिवछत्रपतींना राज्यकारभारात लक्ष द्यायला वेळ नव्हता. आता आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराज हा असा मनुष्य आहे की जो वेळ, पैसा, रिसोर्सेस खूप विचार करून खर्च करायचा. जर शिवाजी महाराज ह्यांनी 8 दिवस फक्त राजाभिषेकाचे धरू आपण, चल वरचे 20 दिवस विसरून जाऊ, 8 दिवस आणि 1,42,00,000 होऊन इतका पैसा खर्च करून जर शिवाजी महाराज काहीतरी करत असतील तर काय महत्वाचा प्रसंग असेल ह्याची आपण कल्पनाच केलेली बरी. अगदी. आता राजाभिषेकाचा सगळा अभ्यास केल्यानंतर माझ्या बालबुद्धीला शिवछत्रपतींनी राजाभिषेक का करून घेतला असेल ह्याची काय कारणं वाटतात ती मी सांगतो. त्याच्याहूनही काही अजून कारणं असू शकतील, पण मला एवढी कारणं सुचली. आता आपण जर त्या काळात पाहिलं तर त्या काळामध्ये त्या काळातले जे मराठे होते, आता मराठे म्हणजे या ठिकाणी मी मराठे हे जातीने म्हणतो आहे, ते स्वतःला राजे हे बिरुद लावून घेत असत. शहाजी राजे किंवा शिवाजी महाराज यांचे कट्टर शत्रू म्हणजे बाजी घोरपडे, बरं. ह्यांचा उल्लेख बाजी राजे घोरपडे येतो. बरं. आता ते आदिलशाहीचे सरदार, पण उल्लेख काय, बाजी राजे घोरपडे. औरंगजेबाच्या पदरी मिर्झा राजे जयसिंग, महाराजा जसवंत सिंग हे जे काम करायचे त्यांचं बघ मिर्झा राजे जयसिंग. होते कोण, गुलाम औरंगजेबाचे. महाराजा जसवंत सिंग जो शिवछत्रपतींच्या पुढे आग्र्याच्या दरबारात उभा होता, रामसिंग ये हमारे सामने कौन खडा है, शिवाजी महाराज म्हणाले होते ना, ज्या वेळेला ते चिडले की अरे जो मनुष्य आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून सतत पळाला त्याला माझ्या पुढे उभं केलं, हे व्यवहार ज्ञान तुमच्या बादशहाचं, असं महाराजांना या एका वाक्यातनं म्हणायचं होतं. सो हे असे महाराजा आणि राजे हे म्हणवून घेणारे जे होते, ह्यांचा मालक खुद्द औरंगजेब बादशाह किंवा सुलतान आदिलशहा हेच होते. शिवाजी महाराजांनी जर स्वतःलाही राजे हे उपपद लावून घेतलं असतं तर तेही याच लोकांच्या रांगेत जाऊन बसले असते. सो शिवाजी महाराजांनी स्वतः म्हणजे त्यावेळेला त्यांनी जी नाणी पाडली स्वतःचे होऊन, त्याच्यामध्ये त्यांनी श्रीराजा शिवछत्रपती, छत्रपती हे उपपद लावून घेतलं. त्यामुळे त्यांचं वेगळेपण या राजाभिषेकातनं आपल्याला दिसून येतं. शिवाजी महाराजांनी जे राज्य उभं केलं त्याला आपण स्वराज्य म्हणतो, हिंदवी स्वराज्य म्हणतो. महाराजांनी केलेला उल्लेख हा मराठ राज्य किंवा महाराष्ट्र राज्य असा त्याचा उल्लेख येतो. सो हे जे स्वराज्य आहे, हे स्वराज्य शिवाजी महाराजांनी एकेका मराठी माणसाला आपल्या बरोबर गोळा करून मग केलंय. अगदी. आता जर आपण इतिहास पाहायला गेलो तर ज्या वेळेला महाराष्ट्रातलं मराठी माणसांचं राज्य संपलं, त्याच्यानंतर मराठा म्हणजे अल्लाने आपल्याला स्वस्तात खर्च करण्यासाठी दिलेला एक जीव, ही कुठल्याही सुलतानाची आणि बादशहांची आपली संकल्पना होती. बरोबर. आणि हे मराठे सुद्धा अरे अगदी त्वेषाने एकमेकांवरती तलवारी धरायचे, कारण वतनं मिळायची आणि या सगळ्या गोष्टी मिळायच्या. आता मराठा ही वॉरियर ब्रीड आहे, मराठा हे क्षत्रियच आहेत. कित्येक वर्षांपासून त्यांना युद्ध कसं करायचं हे माहिती आहे. हा फोर्स आहे तुझ्याकडे, त्या फोर्सला कसं वापरायचं, तुम्ही वापराल तसा तो वापरला जातो ना. पाणी घरात आलं की पूर होतो, पण तेच टर्बाईनवरती पडले की इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. बरोबर. सो हाच विचार शिवछत्रपतींनी केला. त्यांनी हा फोर्स आपल्यासाठी इतका सुंदर रीतीने वापरला की त्यांनी ते स्वराज्य उभं केलं. हे ह्या मराठ्यांच्या मदतीनेच केलं. हे मराठे त्यांच्या पाठी उभे राहिले. इथे मराठे म्हणजे मी ते म्हणतोय की जे समस्त मराठी माणसं आहेत ती, व यामध्ये फक्त मराठा जातीचे लोक न येता मराठा, ब्राह्मण, कुणबी, अगदी तळागाळातले मराठी माणसं जे जे भगव्यासाठी आणि शिवछत्रपतींसाठी लढले तो मराठा. कारण औरंगजेब किंवा इतर बादशहा, सुलतान हे त्यांच्या पत्रांमध्ये मरहट्टा लिहिताना हे नाही म्हणायचे की मरहट्टा म्हणजे त्याची जात काय आहे,
जो कोणी शिवछत्रपतींच्या भगव्यासाठी आणि शिवछत्रपतींसाठी लढतोय तो मराठा. सो त्या सगळ्या मराठ्यांना आपल्या पाठीशी घेऊन शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलं. पण मग या स्वराज्याला अधिकृतपणा यायला हवा ना. राजाभिषेकाने ह्या स्वराज्याला एक अधिकृतपणा आणून दिला. बरोबर. बरोबर. सो हे एक मला दुसरं कारण दिसतं. एक 7व्या-8व्या शतकापासनं भारतावरती मुसलमानांचे हल्ले व्हायला लागले. भले ते वायव्येला सरहिंद आपण म्हणतो तिकडे होत असतील. महाराष्ट्रापर्यंत ही आग पोचायला जवळजवळ 14वं शतक 13वं शतक उजाडलं. 1294ला अल्लाउद्दीन खिलजीने सगळ्यात पहिले देवगिरीवरती हल्ला केला. 1318 पर्यंत देवगिरीचं सगळं साम्राज्य संपलं आणि महाराष्ट्रावरती इस्लामी सत्ता आली. कर्नाटकामध्ये किंवा दक्षिणेमध्ये हरिहर आणि बुक्क या 2 बंधूंनी विजयनगरचं साम्राज्य उभं केलं. 1565 म्हणजे शिवछत्रपतींच्या जन्माच्या 65 वर्ष आधी हे राज्यही संपलं आणि तेही मुघलांचे किंवा आदिलशहाचे किंवा बहमनी सत्तेचे मांडलिक झाले. बरं. सो अशा रीतीने शिवछत्रपतींचा जन्म आणि त्यांचा राजाभिषेक ही वेळ येईपर्यंत राजा म्हणजे सुलतान, राजा म्हणजे बादशाह, बरं. राजा म्हणजे मुसलमान, बरं. हीच सगळ्या लोकांची भावना होती. कारण राजा पाहिलाच नाही. बादशाह आहे किंवा सुलतान आहे तोच पाहिलेला आहे. राजा म्हणजे हिंदू नाहीच होऊ शकत. पण एक हिंदू हा त्याचं राज्य उभं करू शकतो. तो फक्त 200-250 किल्ले मिळवूच शकत नाही, तर तो ते राखूही शकतो. आपल्या प्रजेचं रक्षण करू शकतो. आणि इतकंच नाही तर ह्या सुलतानांच्या आणि बादशहांच्या नाकावर टिचून हिंदू पद्धतीने धार्मिक राजाभिषेकाचा विधी करून घेऊ शकतो. त्यांच्या नाकावर टिचून हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं. अरे वा. सो हिंदूंचं मनोबल वाढवण्यासाठी हा राजाभिषेक अतिशय महत्वाचा आहे. वा. आणि ह्या सगळ्याहून अजून जर काही महत्वाचं मला वाटत असेल की ह्या राजाभिषेकाचं महत्व काय किंवा हा राजाभिषेक का, तर बंडखोर किंवा जहागीरदार भूमिया नाही तर श्री राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज हे आदिलशहासाठी त्यांच्या एका सरदाराचा बंडखोर मुलगा होते. बरोबर. औरंगजेब शिवाजी महाराजांचा उल्लेख जसा शिवा करायचा, शिवाजीने जी म्हटलं की मान दिला ना. कोण असं जी वगैरे कोण म्हणेल, काफिर माणसाला जी वगैरे एवढं नाहीच भाव द्यायचा. सो शिवा असा जो उल्लेख करायचा त्याचबरोबर त्यांना जमीनदार किंवा भूमिया म्हणायचा. बरं. तो कधीच त्यांना राजा, तो तर आदिलशहा आणि कुतुबशहानाही जमीनदारच म्हणायचा. त्यामुळे तो शिवाजी महाराजांनाही भूमिया किंवा जमीनदारच म्हणायचा. पण अशा शिवछत्रपतींनी ज्यावेळेला राजाभिषेक करून घेतला, तख्तासाठी राजधानी म्हणून त्यांनी रायगड हा किल्ला ठरवला. त्याच्याबरोबर त्यांनी त्यांची राज्यभाषा, कुठल्याही राज्य आलं की त्या राज्याची भाषा हवी ना अधिकृत, बरोबर, ती मराठी निवडली. आणि मराठीसाठी त्यांनी राज्य व्यवहार कोश हा रघुनाथ पंत हणमंतेंना सांगून आणि मग रघुनाथ पंत हणमंतेंनी तर धुंडीराज व्यासांकडनं राज्य व्यवहार कोश बनवून घेतला. आता राज्य व्यवहार कोशाचं काय महत्व हे आपल्याला प्रश्न पडतो. पण आज आपण जे शब्द वापरतो मराठीमध्ये, कित्येक शब्द आहेत मराठीमध्ये, म्हणजे मुकादम, मेहनत, इमारत, बरोबर, दार, दरवाजा, घरात आपण लावतो ती समई, हे सगळे फारसी शब्द आहेत. बरं. वडिलांना बाबा म्हणतो आपण, अरबी शब्द आहे. बरं. मराठी नाहीच आहे. किल्ला, महाराजांनी 300-350 किल्ले जिंकले. किल्ला हा काही मराठी शब्द नाहीये. बरं. दुर्ग हा शब्द आपण वापरतो. बरोबर. मग ह्या सगळ्या फारसी, उर्दू, अरबी शब्दांना जर बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी शिवछत्रपतींनी राज्य व्यवहार कोश बनवायला सांगितला, ज्याच्यामध्ये जवळजवळ 1350 शब्द आहेत. बरं. ज्यांचं फारसी किंवा दख्खनी उर्दूमधून संस्कृतायझेशन करण्यात आले, संस्कृतमध्ये त्यांचे प्रतिशब्द देण्यात आले. बरं. समईचा शब्द दीपशाखा हा आहे. बरं. सो आपण अगदी सहज आजही वापरतो ना समई. म्हणजे हो. आता रिसेंटली नसरुद्दीन शहांचं एक भाषण मी ऐकलं, त्याच्यामध्ये ते अगदी अभिमानाने सांगत होते की
मराठी भाषा जी आहे ती एवढी समृद्ध का आहे, तर म्हणे फारसी शब्द आल्यामुळे आज मराठी भाषेचा स्तर उंचावलाय. मला वाटतंय की जर शिवछत्रपती हे नसरुद्दीन शहांबरोबर जर त्यांना म्हणजे त्यांना पटलं असतं ते म्हणतात, तर राज्यव्यवहार कोशाची निर्मितीच करायला सांगितली नसती. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेला ही इस्लामी आक्रमणं झाली नव्हती, त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींनी जी काही आपली ज्ञानेश्वरी रचलेली आहे, त्यामध्ये ते म्हणतात की माझी या मराठीची काय गाऊ कौतुके, अमृतातेही पैजा जिंके. ती इतकी गोड आहे आमची मराठी भाषा की ती अमृतालाही पैजेने जिंकेल. मग जर ज्ञानेश्वर माऊलींसारखे संत श्रेष्ठ आणि शिवछत्रपतींसारखा नृपश्रेष्ठ जर म्हणत असतील की मराठी भाषा ही आम्हाला त्याचा गोडवा आम्हाला आवडतो आणि ती आम्हाला पुन्हा समृद्ध करायचं आहे, तर नक्कीच नसरुद्दीन शहा काय म्हणतात याला मी फारसं महत्त्व देणार नाही. तर ह्या राज्यव्यवहार कोशातनं महाराजांनी दाखवून दिलं की त्यांना मराठी या भाषेबद्दल किती प्रेम होतं, म्हणून त्यांनी मराठी ही भाषा अधिकृत भाषा सांगितली. अरे वा. एक अजून गोष्ट सांगतो की त्याच्यापूर्वी शिवछत्रपतींची जी पत्र लिहिली जायची, त्याचा जो मायना लिहिला जायचा, त्याच्यामध्ये लिहिलेलं असायचं की अजरख्त खाने, राजश्री शिवाजी राजे, दाम दौलत हू, ब जानिब कारकुनानी, हाल व इस्तकबाल. आता हे जे सगळं आहे हे कुठल्याही सर्वसामान्य माणसाला कळणार नाही की हे काय लिहिलंय. हा पूर्ण फारसी मायना आहे. सो ह्याचा साधारण अर्थ मी तुला सांगतो की काय आहे. सो हे जे अजरख्त खाने आहे, ते अज म्हणजे त्याचा अर्थ होतो पासून, रक्त खाने म्हणजे कचेरी जी असते ती, म्हणजे कचेरीपासून कुणाच्या, तर राजश्री शिवाजी राजे ह्यांच्या कचेरीपासून. दाम दौलत हू याचा अर्थ होतो, दाम म्हणजे चिरंजीव, दौलत म्हणजे साधारण शब्द संपत्ती किंवा भाग्य. तर ज्या शिवाजी राजांचं भाग्य हे चिरायू राहू दे अशा शिवाजी राजांच्या कचेरीपासून म्हणजे कचेरीकडून आलेलं हे पत्र. बरं. आणि त्याच्या पुढचा अर्थ आपण म्हटलं ब जानिब, ह्याचा अर्थ होतो टू, प्रति, मराठीमध्ये प्रति. कारकुनानी, हाल व इस्तकबाल असं आहे. कारकुनानीचा अर्थ आपण आता कारकुन हा शब्द वापरतो, पुन्हा कारकुन हा शब्द हा फारसीच आहे. बरं. कारकुनानी म्हणजे जो लेखनिक आहे, टू लेखनिक, ब जानिब कारकुनानी, टू कारकुन, ज्या कोणत्या राज्याला ते पाठवत आहेत ते. हाल म्हणजे वर्तमान काळ, बरं. व इस्तकबाल, व म्हणजे आणि, इस्तकबाल म्हणजे भविष्यकाळ. सो आत्ताचे आणि भविष्यकाळातले जे कारकुन आहेत त्यांच्यासाठी हे पत्र आहे. सो हा पूर्ण मायना बदलून अखंड लक्ष्मी अलंकृत राज्याभिषेक शक, आणि तो जो काही राज्य, आणि इथे राज्याभिषेक आहे आणि हे शिवाजी राजांनी वापरले म्हणून मी याला राज्याभिषेक शक म्हणतोय. महाराज ह्याला राजाभिषेक शक नाही म्हणालेत, ते त्यांचा डिसिजन आहे, म्हणून मी राज्याभिषेक शक हा शब्द वापरतोय. आणि मग त्याच्या पुढे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती यांच्याकडून हा जो मायना बदललाय हा राजाभिषेकानंतर बदललाय. सो पुन्हा एकदा मराठी भाषा आणि त्याच्याबद्दलचं प्रेम आपल्याला ह्याच्यातनं दिसून येतं. याच्यानंतर शिवाजी महाराजांनी जसं म्हटलं तसं राज्याभिषेक शक सुरू केला. या राजाभिषेकाच्याच निमित्ताने राजा किती श्रेष्ठ बघ. ह्याच्या पूर्वी जे राजे होते त्यांनी आपल्या नावाने शक सुरुवात केले. आपले शिवाजी महाराज हे एकमेव आहेत की त्यांनी राज्याभिषेक शक सुरू केलाय, स्वतःचं शिवशक सुरू नाही केलं. जे लोकांनी प्रेमाने ऍक्सेप्ट केलं असतं पण त्यांनी नाही केलं. एकही गडाला शिवाजी महाराजांनी शिवगड नाव दिलेलं नाहीये. अफजल खान जो आदिलशहाचा सरदार होता त्याच्या नावाने कित्येक गावं अफजलपूर, अफजलनगर अशी आहेत. औरंगाबाद ज्याला आपण आता संभाजीनगर म्हणतोय, औरंगजेबालाही तो मोह आवरला नाही. तो भले किती दाखवायचा की अरे मी किती, म्हणजे तोही असं दाखवायचा प्रयत्न करायचा की मी या मटेरियलिस्टिक जगातनं बाहेर आहे वगैरे वगैरे. तो टोप्या विणत असायचा ना सतत, तो दाखवत असायचा की माझी किती निष्ठा आहे धर्मावरती आणि हे मटेरियलिस्टिक गोष्टींची माझं काही घेणं देणं नाहीये. त्यालाही मोह नाही आवरला. औरंगाबाद हे नाव दिलं त्याने, पण आपल्या राजाने शहराला, शकाला, एका किल्ल्याला सुद्धा स्वतःचं नाव दिलं नाही. अरे वा. सो ही एक गोष्ट आहे. आणि याच्याशिवाय भगवा ध्वज शिवछत्रपतींनी निवडला. राजाभिषेकाबरोबरच शिवाजी महाराजांनी त्यांचे जे लेखनिक होते बाळाजी अवजी चिटणीस यांना त्यांनी वेगवेगळ्या पत्रांचे नमुने तयार करायला सांगितले.
79 ते 82 त्यांचा नंबर बदलतो काही ऐतिहासिक संदर्भांमध्ये. सो हे 79 ते 82 नमुने दिसतात. आपण आज बघतो ना वर्डमध्ये टेम्पलेट्स असतात, हो की हो. मला रेझ्युमे बनवायचा तर काय टेम्पलेट हवी, ॲप्लिकेशन द्यायचं तर काय टेम्पलेट हवी. सो ही मॉडर्न कॉन्सेप्ट नाही आहे. जुन्या काळामध्ये महाराजांनी आता मी मराठी भाषा वापरणार आहे, तर माझे काय नमुने असले पाहिजेत, हे बाळाजी चिटणीसांना सांगून ते अर्थातच राज्याभिषेकानंतर काही वर्षांनी तयार झाले. पण ती प्रोसेस सुरू केली, हम्म. की मला हे नमुने हवेत कारण मला अशाचा असा माझं राज्य माझ्या पद्धतीने झालं पाहिजे. अरे वा. सो हा सगळा आपल्याला बदल दिसतो आणि ह्यामुळे मला असं वाटतं, की शिवाजी महाराजांनी जो काही राज्याभिषेक करून घेतला, त्याचं हे सगळं महत्त्व आहे. हिंदूंचं मनोबल वाढलं. आपलं राज्य, आपल्यासाठी झटणारं राज्य आणि आपलं संरक्षण करणारं स्वराज्य, याला अधिकृत मान्यता मिळाली आणि माझा राजा हा सिंहासनाधीश्वर होऊन शिवछत्रपती झाला. अरे वा. मगाशी सांगता माझा एक संदर्भ द्यायचा राहिला. बरं. जे अजरक्तखानी आणि हा सगळा मायना आहे. डॉक्टर अनुराधा कुलकर्णी म्हणून एक अभ्यासक आहेत. त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे श्री शिवछत्रपतींची पत्रे. त्याच्यातनं ह्या सगळ्याचा कारण मी काही फारसी भाषेचा अभ्यासक किंवा एक्सपर्ट तर अजिबातच नाही. सत्येन वेलणकर किंवा निखिल परांजपे यांच्याकडनं थोडंफार ज्ञान मी घेत असतो. पण त्यांनी ह्या सगळ्या मायन्याचा अर्थ त्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. बरं बरं. अरे वा. म्हणजे आता खरं कारण कळतंय मला, की राजाभिषेक म्हणेन मी, हो. का करावा लागला. पण मगाशी तुम्ही बोलता बोलता आता माझ्यासमोर 2 प्रश्न आलेत. हां. की बरेचसे किल्ले होते. प्रतापगड, तोरणा, राजगड. रायगडाचीच निवड का केली? चांगला प्रश्न आहे. सो रायगडाचं महत्त्व आपल्याला ऐतिहासिक संदर्भांमध्ये पुन्हा एकदा 2 ठिकाणी दिसतं. बरं. त्याच्याने मी सांगतो. सभासद बखर जी मी मगाशी म्हटलं, त्याच्यामध्ये सभासदांनी लिहिलेलं आहे, की खासा राजा जाऊन पाहता गड मोठा चकोट. चकोट म्हणजे सुंदर. हं. त्याचे जे कडे आहेत ते तासल्याप्रमाणे 1.5 गाव उंच. हं. सो नैसर्गिकरित्या त्याचे कडे अतिशय उत्तम आहेत आणि ते 1.5 गाव उंच आहेत. पर्जन्यात त्यावर गवतही उगवत नाही. बरं. सो अशा सगळ्या दृष्टीने ते चांगलं. या पृथ्वीवरती दौलताबादचा जो कडा आहे म्हणजे हं. देवगिरी थोडक्यात, हं. तो खूप सुंदर, पण त्याच्याहून दशगुणांनी हा गडा चांगला. म्हणून राजे म्हणाले, की तख्तास जागा हाच गड करावा. बरं. सो खुद्द राजांच्या तोंडून त्याचं कारण आपल्याला कळतं. पुन्हा एकदा आपले हेनरी ऑक्झेंडन साहेब, हं. इंग्रजांना आता आपल्याला युकेत राहून माहितीच आहे, सगळ्या गोष्टींची नोंद करायची अतिशय उत्तम सवय आहे. बरोबर. सो ज्यावेळेला तो किल्ला बघत आला, रायगडावरतीच आला ना, राजाभिषेकाच्या जवळच आला होता तो. त्यावेळेला तो म्हणतो, की मानवाने बांधलेल्या किल्ल्यांपेक्षा हं. निसर्गानेच या किल्ल्याला इतकं सुंदर बनवलेलं आहे, की त्याला संरक्षण आपोआपच मिळालेलं आहे. अरे वाह! म्हणजे कमीत कमी शिबंदीनुसार अख्ख्या जगाशी झुंज देऊ शकेल असा हा किल्ला आहे. वाह! त्यामुळे तख्तास जागा हाच गड करावा. हे आपल्याला रायगड का घेतलं याचं कारण ऐतिहासिक संदर्भांसहित मिळतं. मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं, की महाराजांसोबत सगळ्या जातीची मंडळी होती. हो, हो. आणि असंही म्हटलं जातं आजकाल WhatsApp युनिव्हर्सिटी हां, आणि हां, हां. बऱ्याचशा ठिकाणी, की महाराज सेक्युलर होते. हां. तर महाराज सेक्युलर होते का? खूपच चांगला आणि उत्तम WhatsApp युनिव्हर्सिटीतलं संशोधन आहे हे. सेक्युलर ही पाहायला गेली तर मॉडर्न कॉन्सेप्ट आहे. आपल्या संविधानामध्ये ऑर्गनायझेशनला, देशाला, इन्स्टिट्यूशनला सेक्युलर असावं असं म्हटलेलं आहे. सेक्युलरचा अर्थ एकतर माझे एक फार उत्तम परिचयाचे ज्यांनी लॉमध्ये PhD केलेली आहे, त्यांच्याशी एकदा चर्चा करताना त्यांनी मला सांगितलं होतं, की कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा कायद्यामध्ये जे काही कायदे आणि बाकीच्या गोष्टी दिलेल्या असतात, त्यांचं इंटरप्रिटेशन महत्त्वाचं असतं. बरं. आणि प्रत्येक माणूस त्याचं इंटरप्रिटेशन करून तो जर ते सिद्ध करू शकला तर तो जिंकला. हे आहे. म्हणजे फार पूर्वी मी ऐकलं होतं, की न्याय आणि कायदा यांच्यात हा फरक आहे. न्याय म्हणजे ही एक सुंदर गोड कॉन्सेप्ट आहे, की माझ्यावर अन्याय होऊ नये म्हणून मला जो हवा असतो तो न्याय. पण त्यासाठी जे नियम बनवलेले असतात ते कायदे. कायदा आणि न्याय यांची गल्लत करायची नाही. बरं. बरोबर. सो कॉन्स्टिट्यूशनमध्ये सेक्युलरिझम हे जे काही डिफाईन केलेलं आहे, त्याचा अर्थ असा होतो, की सगळ्या धर्मांना समान वागणूक देणं म्हणजे सेक्युलरिझम. बरं.
मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की ही जी कॉन्सेप्ट आहे ही देशासाठी वापरलेली आहे, मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ऑर्गनायझेशन किंवा इन्स्टिट्यूशनसाठी वापरलेली आहे. एखादा मनुष्य हा जर एखादा धर्म मनापासून फॉलो करत असेल तर त्याला सगळ्या धर्मांना समान भाव देणं हे माझ्या मते तरी कठीण किंवा अशक्य आहे. बरं. ठीक आहे. ही झाली आपली प्रस्तावना हो. की सेक्युलर म्हणजे काय. त्यामुळे आजकाल कुठल्याही माणसाला पकडून विचारलं जातं, अरे तू सेक्युलर आहेस, तू सेक्युलर नाही आहेस. तर मनुष्य हा सेक्युलर होणं ही तशी कठीण गोष्ट आहे. म्हणजे अगदी प्रामाणिक प्रश्न सगळ्या व्ह्युअर्सनाही मी विचारू शकतो की तुम्ही असं करू शकता का की घरामध्ये फक्त मी माझा जो धर्म आहे तो पाळेन, देवाची पूजा घरामध्ये करेन, पण बाहेर गेल्यानंतर मी सगळ्यांकडे निधर्मी भावनेने पाहीन. तर हे एका माणसाला इतकं आयडियल वागणं हे शक्य नाही. पण ऑर्गनायझेशनने, इन्स्टिट्यूशनने किंवा देशाने असं असावं, त्यामुळे सेक्युलरिझम ही गोष्ट मांडण्यात आलेली आहे. या बेसिसवर आपण जाऊया आता शिवाजी महाराजांकडे. शिवाजी महाराजांना सेक्युलर म्हणजे सर्व धर्म समभाव असं ते करायचे असं म्हटलं जातं. म्हणजे मॉडर्न एजमध्ये शिवाजी महाराज छान दिसले पाहिजेत अशा दृष्टीने आहे. आता ह्याच्यावरती मी 2 उदाहरणं देतो आणि मग त्यावरनं त्या गोष्टी सेक्युलरिझममध्ये बसतात का हे आपण बघूया. 2 काय मी 3 उदाहरणं देतो. सुरुवात आपल्या राजाभिषेकानेच करूया. शिवाजी महाराजांनी त्यांचा राजाभिषेक 8 दिवस हिंदू धार्मिक पद्धतीने करून घेतला. त्यातून त्यांचा हिंदू धर्माभिमान अगदी व्यवस्थित झळकत होता. अगदी. ठीक आहे. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे इतके पैसे वेळ खर्च करून हिंदू धार्मिक पद्धतीने राजाभिषेक करून घेतला. ही एक गोष्ट झाली. 1666ला शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका, म्हणजे ते तिथून निघून आले. आपली सगळं चातुर्य वापरून औरंगजेबाला सुद्धा दाखवून की असली बॉस कोण आहे हे दाखवून ते तिथून निसटून आले. ज्या औरंगजेबाने आपल्या बापाला, आपल्या मुलाला, आपल्या सगळ्या भावांना मारलं, अशा माणसाच्या तावडीतनं त्यांचा कट्टर शत्रू निघून आला. ह्याच्यातनंच कळून येतं की असली बॉस कोण आहे. तिथून ते निसटून आले. 1667ला शिवाजी महाराजांना कळलं की गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी इन्क्विजिशन खाली एक नवीन कायदा काढलाय. आता आपण बघूया आधी इन्क्विजिशन म्हणजे काय, हे फार कमी लोकांना माहिती असतं. गोव्यामध्ये नवीन झालेले जे ख्रिश्चन असायचे किंवा एक्झिस्टिंग ख्रिश्चन्स होते त्यांच्यासाठी काही कायदे हे राबवले गेलेले होते. पोर्तुगीज हे धर्माला अनुसरून राज्य करायचे. कॅथलिक ख्रिश्चन्स होते ते. 1560 नंतर इन्क्विजिशनचे कायदे पोर्चुगालच्या राजाने पूर्वेकडच्या सगळ्या वसाहतींवरती लादले, ज्यामध्ये आफ्रिका, भारत हे सगळेच येतात. कालिकत, गोवा, चौल आपलं या ठिकाणी पोर्तुगीजांचं राज्य होतं. त्यामुळे तिथे हे इन्क्विजिशनचे कायदे करण्यात आले. आता इन्क्विजिशनचे कायदे काय आहेत, तर जर तू नवीनच ख्रिश्चन म्हणून कन्वर्ट झाला असेल, ज्याप्रमाणे मुसलमान हे भारतीय हिंदूंचं कन्व्हर्जन करायचे त्याचप्रमाणे पोर्तुगीजांनीही कन्व्हर्जन केलेलं आहे. तर तू जर कन्वर्ट झाला आहेस तर तुझ्यावरती काय काय कायदे लागू होतात ते त्या इन्क्विजिशनमध्ये मांडलेले असायचे. बरं. तुला एखादा हिंदू परत त्याच्या धर्मात घेऊन यायचा प्रयत्न करणार असेल तर त्या हिंदूला जबर शिक्षा व्हायच्या. बरं. तू ब्राह्मण असशील तर तुला पोर्तुगीजांच्या राज्यामध्ये नोकरी मिळायची नाही. तू पोर्तुगीज मनुष्य जात असेल, चालत असेल तर त्याच्या समोरनं घोड्यावर किंवा हत्तीवर बसून जाऊ शकत नाहीस. ब्राह्मणांनी त्यांची शेंडी ठेवू नये. बरं. तुला जर हिंदू पद्धतीने लग्न करायचं असेल तर ते दरवाजे बंद करून गोव्यात घराच्या आत करावं किंवा गोव्याच्या बाहेर जाऊन करावं. हे असे काही मी ठराविक सांगितलेले कायदे आहेत. त्याच्या शिक्षा ज्या होत्या हे जर पाळलं नाही तर ते म्हणजे तुला डायरेक्ट अंगरखा घालून तेलात माखलेला पेटवून देणं ही शिक्षा. बापरे. अवयव तोडणं माणसाचे. ह्या अशा काही शिक्षा, मी ह्या थोड्याफार शिक्षा सांगतोय. प्रियोलकरांनी द गोवा इन्क्विजिशन नावाचं पुस्तक लिहिलं, त्यामध्ये अजून तपशील मिळतील ह्या सगळ्याचे. सो अशा प्रकारे म्हणजे आपल्याला असं वाटतं की फक्त मुसलमान आक्रमकांनीच भारतीयांवरती जेवढे करायचे तेवढे अत्याचार केले, त्यांचे कन्व्हर्जन्स केले, तर असं नाही आहे. पोर्तुगीजांचंही त्यांनी व्यवस्थित कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. बापरे. सो बारदेशात पोर्तुगीजांनी असा नवीन कायदा केला की आजपासून इथे फक्त कॅथलिक ख्रिश्चन्सच राहू शकतील. याचा तिथल्या गोवन लोकांवरती काय परिणाम होणार, तर एक
म्हणजे तुम्ही ख्रिश्चन नसाल आणि तुम्हाला व्हायचं नसेल तर तुमची मालमत्ता सोडा आणि गोव्यातनं म्हणजे बारदेशातनं निघून जा, किंवा बरं. दुसरं ख्रिश्चॅनिटीमध्ये कन्वर्ट व्हा. हम्म. चित बी मेरी पट बी मेरा. दोन्ही पद्धतीने पोर्तुगीजांचाच फायदा, की एक तर धर्मामध्ये कन्वर्ट व्हा, नाही तर मालमत्ता सोडून जा जी आम्हालाच मिळेल. बरोबर. हा ज्यावेळेला महाराजांना कायदा कळला आणि महाराज ज्यावेळेला निघून आले त्यावेळेला त्यांनी गोव्यावरती बारदेशावरती एक स्वारी केली. त्यावेळेला तिकडे त्यांनी 4 पादरी पकडले. फादर्स ज्यांना म्हणतात त्यांना पकडले. ते जेसुईट पादरी होते. जेसुईट पादरी अतिशय कट्टर असतात. हम्म. हे सगळं एका इंग्रजांच्या पत्रामध्ये दिलेलं आहे. बरं. शिवपत्रसार संग्रहामध्ये हे सगळी पत्र महाराजांची आणि इंग्रजांची जी काही झाली होती त्याबद्दल दिलेलं आहे. सो तो इंग्रज म्हणतो की महाराजांनी 4 जेसुईट पादरी पकडले. त्यांना विचारलं की आज तुम्ही हिंदू भूमीवरती उभे आहात, तर तुम्ही आमचा धर्म स्वीकारता का? हां. जेसुईट पादरी कट्टर असतात, त्यात ते कॅथलिक, त्यामुळे त्यांनी म्हटलं की नाही, आम्ही नाही स्वीकारणार तुमचा धर्म. मग महाराज म्हणाले की हे आमचा धर्म स्वीकारत नाहीत, पण ह्यांना वाटतं की आमचा म्हणजे त्यांचा धर्म आमच्या लोकांनी स्वीकारावा. महाराजांनी या 4ही पादऱ्यांची गर्दन मारली आणि त्यांचं मुंडकं पोर्तुगीज व्हाईसरॉय जो होता, विजरई म्हणायचं त्याला, त्याच्याकडे पाठवलं. विजरईला जो काही मिळायचा होता तो संदेश मिळाला. दुसऱ्या दिवसापासून कायदा रद्द झाला. बरं. 4 पोर्तुगीज पादऱ्यांची गर्दन मारणं हे सेक्युलरिझममध्ये बसत नाही हम्म. आणि त्यामुळेच ही गोष्ट फारशी प्रचलित नाही. पण आपल्याला इंग्रजांनी ही गोष्ट लिहिलेली असल्यामुळे संदर्भासकट ही गोष्ट कळते. तिसरं उदाहरण अतिशय छोटं देतो मी. ज्यावेळेला दक्षिण दिग्विजयासाठी शिवाजी महाराज कर्नाटक, तामिळनाडू या सगळ्या भागात गेले, त्यावेळेला सगळ्या भागाला कर्नाटकच म्हणायचे, बरं. दक्षिण प्रांताला. त्यावेळेला ते तिरुवन्नमलईला गेले. हम्म. आता या सगळ्या भूभागावरती पूर्वी आदिलशहाचं राज्य असल्यामुळे तिथे 2 मंदिरं जी होती शंकर आणि विष्णूची, ती पाडून तिथे 2 मशिदी तयार केलेल्या होत्या. बरं. ह्याचा उल्लेख आपल्याला खरं बघायला गेलं तर हा जो उल्लेख आहे हा एका तमिळ शिलालेखात आहे. बरं. तोच शिलालेख एका फ्रेंच माणसाने वाचून त्यात ही सगळी गोष्ट फ्रेंच भाषेत लिहिलेली आहे. सो बरं. इतिहास कुठून कुठे जातो हे आपल्याला दिसतं हां, याच्यावर. हां. सो तिथे शिवाजी महाराजांनी या दोन्ही मशिदी पाडल्या. बरं. शिवाजी महाराजांनी एकही मशीद पाडली नाही असा आमचा राजा, असं सांगितलं जातं. शिवाजी महाराजांनी या दोन्ही मशिदी पाडल्या आणि त्या ठिकाणी शंकराचं आणि विष्णूचं मंदिर उभं केलं. त्या मंदिरामध्ये सहस्त्र खांब आहेत आणि तिथे महाराजांनी 1,00,000 गायी आणल्या. आता 1,00,000 गायी आणणं काही शक्य नाही, पण ही म्हणण्याची पद्धत आहे. बरोबर. म्हणजे ना, तुला सांगतो, साल्हेरचं ज्यावेळेला युद्ध झालं त्याला सभासद म्हणतात की मुघलांचे 22 वजीर पकडले. 22 म्हणजे 22 वजीर पकडले असं नाही. हा बरं. जुना मराठी शब्द आहे 22. त्याचा अर्थ होतो चिक्कार. म्हणजे मुघलांचे चिकार वजीर पकडले असं सभासदांना म्हणायचं होतं, म्हणून त्यांनी 22 असं म्हटलेलं आहे. किंवा दक्षिण दिग्विजयाला ज्यावेळेला शिवाजी महाराज भागानगरला कुतुबशहाला भेटायला गेले, त्याला कोट्यानं कोटी लोक आले होते. आता काय कोटी लोक येणं शक्य नाही आहे ना शिवाजी महाराजांच्या दर्शनाला. तसं 1,00,000 गायीमध्ये 1,00,000 गायी खरंच आणल्या नाही, पण गाय हे हिंदू धर्मामध्ये पवित्र मानलं जातं. बरोबर. त्याच्यामुळे मंदिरामध्ये गायी आणल्या आणि त्या गायी आणल्यानंतर ही 2 मंदिरं शंकराचं आणि विष्णूचं उभारलं मशिदी पाडून. हेही सेक्युलरिझममध्ये बसत नाही. मग शिवाजी महाराज आणि औरंगजेब हे दोघंही धर्मांध होते का? औरंगजेब मंदिरं पाडायचा ना. आपल्याकडे स्पष्ट उदाहरणं आहेत औरंगजेबाने मंदिरं पाडल्याची. बरोबर. महासिरे आलमगिरी, औरंगजेबाचा दरबारी इतिहासकार, जो त्याचा वकाई नवीस होता लिहिणारा. वाका म्हणजे बातमी, पुन्हा एकदा फारसीमध्ये. नवीस म्हणजे नविष्टन म्हणजे लिहिणं. जो कोणी बातमी अखबार लिहायचा त्याच्या दरबारात बसून साकी मुस्तेद खान, त्याने महासिरे आलमगिरी हे पुस्तक औरंगजेब 1707 मेला, 1709 लिहिलेलं आहे. बरं. सो त्याच्याकडे अधिकृत बातम्या होत्या सगळ्या. ज्या वेळेला रजपुतांशी त्याचं युद्ध चालू होतं 1679 पासून ते 1681 पर्यंत 2 वर्ष जवळजवळ तो रजपुतांशी सतत झगडत होता. त्याला महासिरे आलमगिरी अतिशय अभिमानाने लिहितं की उदयपूरची 172 मंदिरं, माझ्या मनाचा आकडा नाही, महासिरे आलमगिरीमध्ये अभिमानाने लिहिलंय 172 मंदिरं औरंगजेबाच्या आदेशावरनं पाडण्यात आली. जोधपूरमधली मंदिरांमधल्या मूर्त्या आणून त्या जिलोखाना म्हणजे त्याच्या दरबारासमोर जिथे लवाजमा ठेवलेला असतो
त्याला भेटायला येणाऱ्या लोकांनी हो. तिथे खाली टाकून ठेवल्या, म्हणजे त्या मूर्त्यांवरती पाय देतील येणारे लोक. बापरे. जामा मशिदीच्या पायरीच्या खाली मूर्त्या पुरायला लावल्या, म्हणजे तिथून चालत याल त्याला तुम्ही पाय देऊन याल त्याच्यावरती. पुन्हा एकदा हे सगळं महासिरे आलमगिरीमध्ये अतिशय अभिमानाने लिहिले. माझ्या मनाचं, मला औरंगजेबाचा राग आहे, शिवाजी महाराज किती भारी असं सांगण्यासाठी मी हे सांगत नाही, हे स्पष्ट लिहिलेलं आहे. सो मग हा तर धर्मांधवता दिसतंय. मग महाराजांनी पण मशिदी पाडल्या, मग त्यांच्यात फरक काय? तर फरक आहे. शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाला गेल्यानंतर आणि दक्षिण दिग्विजयाहून परत आल्यानंतर रस्त्यात दिसणारी सगळी मशिदी नाही पाडल्या. जिथे आधी मंदिरं होती ती पाडून जर तुम्ही तिथे मशिदी बांधल्या, तर हट्टाने आम्ही त्या पाडून तिथे परत मंदिरं बांधणार. बरं. याला म्हणतात सहिष्णुता. सो देर इज अ डिफरन्स बिटवीन टॉलरन्स आणि सेक्युलरिझम. हिंदू हे बरेचसे टॉलरंट आहेत, सहिष्णू आहेत. हो हो, अगदी. माझ्या बाजूला जर कोणीतरी नमाज पढत असेल तर मी त्याला मारायला नाही लागणार की अरे तू सत्य धर्म सोडून, हिंदू हा सत्य धर्म सोडून काय हे कुठल्या तरी देवाची म्हणजे करुणा भागतोयस, असं मी नाही म्हणणार. तुला नमाज पढतोय ना, तुला अल्लाह ताला विषयी तुझं प्रेम आहे ना, नक्की नमाज पढ. पण मी माझी पूजा जी आहे ती माझ्या देवांचीच करणार. बरोबर. सो शिवाजी महाराजांचं एकूण चरित्र पाहता त्यांचा हिंदू धर्माभिमान तर दिसतोच, पण त्याचबरोबर त्यांची सहिष्णू वृत्ती दिसून येते. आणि हा फरक आहे शिवाजी महाराज आणि औरंगजेबामध्ये. बरं. खूप चांगलं समजावून सांगितलं तुम्ही आणि संदर्भासहित सांगितलं, त्यामुळे पटलं पण हे सगळं. हो. तर जेव्हा शिवाजी महाराजांचा राजाभिषेक करायचा होता, हो. तेव्हा काही स्थानिक पातळीवर पण विरोध झाला आणि असंही म्हटलं जातं की ब्राह्मणांनी विरोध केला राजाभिषेकाला. मग त्यासाठी काशी विश्वेश्वरावरनं गागा भट्टांना पाचारण करण्यात आलं, त्यांना बोलवण्यात आलं. हो. आणि असंही म्हटलं जातं की गागा भट्टांना खूप सारी दक्षिणा दिली, मग ते आले. पण ही सगळी धार्मिक विधी करण्यामागे काय उद्देश होता महाराजांचा? हा पण एक असा प्रश्न आहे जो आपल्याला सतत व्हॉट्सॲप, फेसबुक, सोशल मीडिया आल्यापासून जे फायदे झाले तसे हे काही झालेले ठराविक तोटे सुद्धा आहेत, की ज्यामधनं इझिली बातम्या तुम्ही पसरवू शकता आणि अफवा ज्या पूर्वीही पसरवल्या जायच्या ते पसरवणं आता खूप सोपं झालेलं आहे. साधा आपण ना हे जे काही आरोप केले जातात गागा भट्टांवरती, महाराष्ट्रातल्या समस्त ब्राह्मणांवरती, की त्यांनी म्हणजे बहिष्कारच केला, त्यामुळे एक बाबा काशीतनं मनुष्य बोलवावा लागला आणि त्यालाही चिक्कार पैसे वगैरे द्यायला लागले, त्याचं आपण क्रमाक्रमाने परीक्षण करूया की हे कितपत खरे आहेत आणि कितपत खोटे आहेत. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गागा भट्ट. गागा भट्ट हे काशीला होते असं म्हटलं जातं. गागा भट्टांवरती पांडुरंग वामन काणे यांनी 1930 म्हणजे जवळजवळ 196 वर्षांपूर्वी एक लेख लिहिलेला आहे, जो भारतीय इतिहास अभ्यासक मंडळामध्ये आहे. प्लस शिवराजाभिषेक प्रयोगावरती डॉक्टर जयश्री साठे यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे सुंदर, बरं, संदर्भांसहित. त्याच्यामध्ये त्यांनी हा लेख दिलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी गागा भट्टांची सगळी पारिवारिक कौटुंबिक पार्श्वभूमी दिलेली आहे. बरं. गागा भट्ट यांचे पूर्वज हे मराठी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होते. बरं. त्यांचे पणजोबांचे वडील, ज्याला खापर पणजोबा असं म्हणतात, रामेश्वर भट्ट, हे पैठण सोडून काशीला जाऊन स्थायिक झाले, कारण महाराष्ट्रात होणारे मुसलमानांचे अत्याचार, अशाच शब्दामध्ये ते लिहिलेलं आहे. बरं. त्यांचा जो मुलगा होता, आता आपल्याला गागा भट्ट हे त्यांच्या परिवारातले सगळ्यात श्रेष्ठ वाटतात. रामेश्वर भट्टांचा मुलगा नारायण भट्ट म्हणजे गागा भट्टांचे पणजोबा, हे त्यांच्या खानदानामध्ये, कुटुंबामध्ये सगळ्यात फेमस का? तर काशी विश्वेश्वराचं मंदिर जे पाडलं होतं त्याचा जीर्णोद्धार करण्याचं काम नारायण भट्टांनी केलंय. बरं. 1670ला औरंगजेबाने काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडलं. हे आपल्याला दिसतं, हे एकदाच पाडलेलं नाहीये, कारण नारायण भट्ट तर औरंगजेबाच्या कित्येक वर्ष आधी होऊन गेले होते. सो काशी विश्वेश्वराचं मंदिर कितीतरी वेळा पाडलेलं आहे. जेव्हा एका मुसलमान बादशहाने ते पाडलं, त्याचा जीर्णोद्धार करण्याचं काम हे नारायण भट्टांनी केलंय. बरं. म्हणजे एका मराठी माणसाने काशीला जाऊन तिथे हा जीर्णोद्धार केलेला आहे काशी विश्वेश्वराचा. यामुळे भट्ट कुटुंबाला मंत्र जागरणाच्या वेळेला अग्रपूजेचा मान होता. बरं. सो अशा कुटुंबातून आलेले ते गागा भट्ट आहेत.
सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गागा भट्ट हे उत्तर भारतीय होते हा समज चुकीचा आहे. ते बरोबर. मराठीच होते. दुसरी गोष्ट, सगळ्या महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी बहिष्कार टाकला की शूद्र माणसाचा आम्ही राजाभिषेक करणार नाही, म्हणून उत्तरेतनं एक ब्राह्मण बोलवायला लागला. हे कितपत खरं आहे हे बघूया. एक डच राजदूत होता ज्याचं नाव होतं ली अब्राहम फेबर. बरं. त्याने शिवपत्रसार संग्रहामध्ये त्याचं एक पत्र आहे ज्याने राजाभिषेक कसा पाहिला त्याबद्दल वर्णन केलेलं आहे. हा डच होता. त्याने हे पत्र ऑक्टोबरमध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 ते 4 महिन्यांनी राजाभिषेकानंतर लिहिलेलं आहे. त्याला काय काय गोष्टी कळल्या होत्या आणि त्याने त्या पत्रात काय लिहिले आणि त्या पत्राचा कसा फायदा करून घेतो हे अफवा पसरवण्यासाठी ते आपण बघू. तो त्या पत्रामध्ये म्हणतो की शिवाजी महाराज यांनी रायगडावरती समस्त ब्रह्मवृंदाला बोलावलं आणि शिवाजी महाराजांना ब्रह्मवृंदाने सांगितलं की तुम्ही भोसले जातीत असल्यामुळे आणि क्षत्रिय नसल्यामुळे तुमचा राजाभिषेक होऊ शकत नाही. बरं. यावरती शिवाजी महाराज म्हणाले की माझे सगळे पूर्वज हे क्षत्रियच होते आणि मग यावरती तुम्ही जर क्षत्रिय जातीत आलात तर तुमचा राजाभिषेक करू, असं सांगितलं. आता बरं. हे सगळं जे डच माणसाने लिहिलंय त्याला काय काय कळलं होतं ते आपण बघूया. त्यांना म्हणायचं होतं, जे कोणी असतील त्यांना म्हणायचं होतं की तुम्ही क्षत्रिय नाही आहात. क्षत्रिय का नाही आहात? क्षत्रिय हा क्षत्रिय कधी म्हटला जातो? तर अगेन लेट्स टेक अ स्टेप बॅक. क्षत्रिय, ब्राह्मण आणि वैश्य या तिघांना उपनयन केल्यानंतर क्षत्रिय, ब्राह्मण किंवा वैश्य म्हटलं जातं. बरं. शास्त्रानुसार हे तिघही उपनयन करू शकतात. आजकाल हा फार मोठा गैरसमज आहे की फक्त ब्राह्मण जे असतात जातीने लोक तेच फक्त उपनयन म्हणजे मुंज व्रतबंध करू शकतात. हा अतिशय चुकीचा समज आहे. तू जर जुनं महाभारत वगैरे पाहिलं असशील सिरियल्समध्ये तर त्यांच्याही गळ्यात तुला जाणवं दिसतं. आता दुर्योधन आणि दुःशासन किंवा सगळेच हे पांडव हे काही ब्राह्मण नव्हते, ते क्षत्रियच होते. त्यांचेही व्रतबंध होत असत. सो याच्यातून गागा भट्टांनी शिवाजी महाराजांना सुचवलं की जर तुमचा व्रतबंध केला तर तुम्ही क्षत्रिय व्हाल आणि मग तुमचा राजाभिषेक करता येईल. बरं. ठीक आहे. आता इथे ही केलेली चर्चा आहे. बहिष्कार टाकला, आम्ही करतच नाही जा, असं काही नाहीये. ही चर्चा आणि चर्चा सगळीकडे होऊ शकते. माझं आणि तुझं मत वेगळं असू शकतं ना रे, पण ते मत वेगळं असण्यासाठी फक्त जातीवाद हे एकटं कारण नाहीये. बरोबर. सो आजकाल जातीवाद पसरवण्यासाठी महाराष्ट्राला लागलेला हा शाप आहे. आपण माणसांचं कर्तृत्व बघायच्या आधी त्याची जात बघतो. बाजीप्रभू देशपांडेंनी महाराजांसाठी बलिदान दिलं. काय होती रे बाजीप्रभूंची जात? काय करायचंय? बाजीप्रभूंची एक जात होती, मग त्या जातीतले सगळे लोक असं म्हणजे बलिदान द्यायला तयार होतील का? नाहीये ना, गरजेचं नाहीये. मग तुम्ही जर चांगल्या गोष्टी त्या जातीसाठी लावू शकत नाही, मग वाईट गोष्टी कशा त्या एका जातीसाठी लावू शकता? पण असो, हा एक मोठा वेगळा पॉडकास्टचा विषय मला वाटतं. सो हे एक झालं आणि ह्याच्यानंतर एक सांगितलं जातं की शिवाजी महाराजांना क्षत्रिय केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही मला ब्राह्मण्याचा आचार द्या. म्हणजे काय, तर मला गायत्री मंत्राची दीक्षा द्या. त्यालाही काही ब्राह्मणांनी विरोध केला, पण मुख्य ब्राह्मणाने सांगितल्यानंतर गायत्री मंत्राची दीक्षा देण्यात आली. पुन्हा एकदा काय दिसतं, ही चर्चा आहे आणि माणसांची मतं वेगळी असू शकतात. हे सगळं मी सांगतो हे शिवपत्रसार संग्रहामध्ये अब्राहम ली फेबर याने त्याच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. बरं. याच्याशिवाय शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी विरोध केला ह्याला एकही ऐतिहासिक संदर्भ नाही. नाही म्हणजे नाही, कुठेच नाही. आणि ह्यातही विरोध केलेला दिसत नाहीये. ते यामध्ये चर्चा केली ज्यामध्ये सतत गागा भट्ट हे शिवाजी महाराजांच्या मागे ठामपणे उभे होते आणि त्यांनी ह्या गोष्टी महाराजांना ह्याच्यामधनं वेगवेगळे काय उपाय असतील तेही सुचवले. आणि मुळातच महाराष्ट्रामध्ये त्याच्या आधी 300-350 वर्ष कुणाचाही राजाभिषेक झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांना मुळात आधी हे ज्ञानच नव्हतं की राजाभिषेक कसा करावा. हा खूप मोठा विधी आहे ना, 8 दिवसांचा विधी. हा फक्त गागा भट्टांसारखेच ब्राह्मण शोधून काढू शकतात, कारण ते यामध्ये फार तज्ज्ञ होते. कशावरनं? सुयोग म्हणतोय म्हणून गागा भट्ट तज्ज्ञ होते का? तर आता तिसऱ्या मुद्द्यावर जाऊया आपण. गागा भट्ट ठीक आहे मराठी होते. गागा भट्टांनी नंतर बरेच उपाय सांगितले. अरे पण बोलवावं लागलं ना त्यांना, महाराजांना त्यांना विनंती करावी लागली.
पूर्णपणे चुकीचं. का? संदर्भ आहे आपल्याकडे. 1674ला राजाभिषेक झाला. त्याच्या 11 वर्ष मागे जाऊया. 1663ला खुद्द गागाभट्ट हे महाराष्ट्रात आले होते. कशासाठी? तर शेणवी जातीच्या एक जो काही वाद होता त्याचा निर्णय देण्यासाठी. त्या काळामध्ये धार्मिक तज्ज्ञांना सुद्धा बोलवत असत. सो काशीवरनं त्यांना याच्या पूर्वी सुद्धा महाराष्ट्रात बोलवलं होतं बरं. शेणवी जातीबद्दलचा एक निर्णय देण्यासाठी. तो निर्णय दिल्यानंतर त्या निर्णयाच्या शेवटी तो निर्णय फक्तच देऊन गागाभट्ट जाऊ शकले असते ना, त्यांनी त्या निर्णयाच्या शेवटी शिवस्तुती लिहिली. बरं. म्हणजे ज्या गागाभट्टांना शिवाजी महाराजांना विनंती वगैरे करून बोलवावं लागलं असं लोक म्हणतात, ते किती खोटं आहे हे दिसेल की 11 वर्षांपूर्वीच गागाभट्टांनी शिवस्तुती लिहिलेली आहे. आणि ती साधी सुधी स्तुती नाही आहे. त्याच्यामध्ये ते अख्खं पत्र आपल्याला किंवा ती स्तुती अख्खी दिसते आपल्याला. त्यात गागाभट्ट म्हणतात की शिवाजी महाराज हे धनार्जन अर्थार्जन कशाला करतायत, तर त्याचं दान करण्यासाठी. ते शौर्य का करतायत? प्रजेचं रक्षण करण्यासाठी. ते गोड का बोलतायत? तर सत्य सांगण्यासाठी. म्हणजे अशा प्रकारचा हा राजा आहे की ह्याने मदत केली तर एखादा मनुष्य चक्रवर्ती सम्राट होईल, आणि ह्याने विरोध केला तर दिल्लीपतीलाही राहवत नाही, त्याचं आयुष्य कठीण होतं. वा. सो हे बघितल्यानंतर आपल्याला काय कळतं, तर गागाभट्ट हे शिवाजी महाराजांना याच्या आधीच ओळखत होते. म्हणजे शिवाजी महाराजांना विशेष विनंती करून वगैरे त्यांना बोलवावं लागलं हे दिसत नाही. त्यांना तर शिवस्तुती त्या काळात त्यांनी केली शिवाजी महाराजांची, ज्यावेळेला शिवाजी महाराजांजवळ 300 किल्ले नव्हते. 1663ला शिवाजी महाराज हे शिवाजी महाराज नव्हते. त्यांनी त्याच्या 4 वर्ष आधी अफजल खानाचा वध केला आणि काही थोडे किल्ले त्यांच्याकडे होते. पण त्याही काळामध्ये शिवाजी महाराजांचं एकूण व्यक्तिमत्वच असं होतं की त्यांना भेटल्यानंतर लोकांच्या मनावर छाप पडायचीच. अरे कोण कुठला आग्र्यातला रामसिंगाचा परकालदास म्हणून कारकून लिहितो की पाहता क्षणी कळतं की हा माणूस एक नेता आहे. राजस्थानी माणूस म्हणतोय, आपण नाही म्हणते. आपण म्हटलं तर लोकांना वाटेल अरे तुम्ही बायस्ड आहात, तुम्हाला काय महाराज ग्रेट आहेत असं वाटतं. परकालदास म्हणतो, जो राजस्थानात बसला होता आग्र्याच्या भेटीच्या वेळेला, ज्याला शिवाजी महाराज गेले, त्याला म्हणतो की अरे पाहता क्षणीच कळतं हा माणूस नेता आहे. सो असे जर शिवाजी महाराज ह्यांच्यावरती समजा गागाभट्ट इम्प्रेस त्याच वेळेला झाले असतील तर त्यात काही नवल नाहीये. त्यामुळे अजून हा एक मुद्दा खोडला जातो की गागाभट्टांना बोलवायला वगैरे लागलं. अगेन आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीकडे जाऊया. हो, गरज आहे आजकाल जायची तिकडे. खूप मेसेज फिरतोय की गागाभट्ट जेव्हा राजाभिषेक करत होते तेव्हा पायाच्या अंगठ्याने त्यांनी महाराजांना कुंकू लावलं. हे तर मीही बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे की पायाच्या अंगठ्या का, तर म्हणे महाराज शूद्र होते म्हणून मी पायाच्या अंगठ्याने तिलक करणार. आता अफवा पसरवणाऱ्या लोकांचं ना एक टेक्निक असतं, ते त्याच्यामध्ये काहीसं थोडंसं सत्य मिसळतात आणि मग बराचसा त्याच्यामध्ये आपला माल मसाला ॲड करतात आणि मग त्याची अफवा होते. आधीच्या प्रमाणे आपण बघितलं की ब्राह्मणांनी जी चर्चा केली होती त्याला वाद म्हणून, बहिष्कार म्हणून पसरवलं जातं. आता अजून एक हे म्हणजे शिवाजी महाराज शूद्र होते म्हणून त्यांना पायाच्या अंगठ्याने तिलक वगैरे लावला, ही एक अफवा पसरवली जाते. सगळ्यात पहिले ऐतिहासिक संदर्भांवरती जाण्याच्या आधी माझा हा प्रश्न आहे की ज्या वेळेला तुम्ही एक शिवछत्रपतींबद्दल ही अफवा पसरवता, ते शिवछत्रपती ज्याला आग्र्याला गेले होते त्यावेळेला त्यांनी औरंगजेब बादशहाच्या समोर भर दरबारात मोठ्या आवाजात सिंहगर्जना केली होती की तुम्हाला माझी गर्दन मारायची असेल तर मारा, मी पुन्हा तुमच्या बादशहासमोर येणार नाही, तुमच्या बादशहाला व्यवहार ज्ञान नाही, हे शिवाजी महाराज मोठ्या आवाजात म्हणाले होते. आजच्या काळात म्हटलं जातं औरंगजेब, कित्येक इतिहासकारांचं म्हणणं असतं की औरंगजेब हा सगळ्यात मोठा बादशाह होता. नो वंडर त्याच्याकडे खूप जास्त भूभाग होता. 25% वगैरे काहीतरी जगाचा GDP त्याच्या हाताखाली होता वगैरे वगैरे सुद्धा इतिहासकार आजकाल बरेचसे सांगतात. बरं. एवढ्या मोठ्या माणसासमोर, त्याच्या राज्यात, त्याच्या दरबारात, त्याच्या समोर जे शिवाजी महाराज ही सिंहगर्जना करू शकतात, त्यांच्यात काय डेअरिंग असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. अफजल खान महाराजांहून शारीरिकदृष्ट्या प्रचंड बलाढ्य होता. बरोबर. अशा अफजल खानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी बाहेर काढला. शाहिस्ते खानाची 1 लाखाची फौज असताना त्यात शिरून, आणि 1 लाख सुद्धा काल्पनिक नाही, शिवभारतात लिहिलेलं आहे की शाहिस्ते खानाकडे 77,000चं घोडदळ होतं. बापरे.
77,000चं जर घोडदळ असेल तर पायदळ त्याहून जास्त, म्हणजे 1,00,000च्या वरती तर कुठेच नाही गेला आकडा. त्या 1,00,000च्या फौजेत शिरून शिवाजी महाराज शाहिस्तेखानाला मारायलाच गेले होते. त्याचं नशीब होतं की गळ्याच्या ऐवजी बोटं मिळाली त्याची. जो मनुष्य इतकं डेअरिंग करू शकतो, असा मनुष्य फक्त राजाभिषेक व्हावा म्हणून एका गागा भट्ट नावाच्या व्यक्तीसमोर इतका लाचार होईल का, की तो म्हणे की गुरुजी करा हो माझा राज्याभिषेक, पायाने काय कशाने लावायचं ते तुम्ही तिलक लावा, मला पण होऊ द्या एकदा राज्याभिषेक. हे महाराजांच्या व्यक्तिमत्वात तुम्हाला अफवा पसरवताना तरी वाटतं का? आणि जे अफवा ऐकतायत, अफवा पसरवणाऱ्यांना लाज नाही हे सोडून द्या. जे ऐकतायत त्यांनी हा विचार आधी करावा, की महाराज इतके लाचार होतील का? की राजाभिषेक काही करून करून घ्यायचा आहे तर होऊ दे बाबा, जसं होतं तसं. ठीक आहे. ही झालं तर्क, लॉजिक. आता आपण ऐतिहासिक संदर्भांकडे जाऊया. शिवराजाभिषेक प्रयोगः ही पोथी गागा भट्टांनी रचलेली आहे, की मी काय काय राजाभिषेक केला शिवाजी महाराजांचा हे त्यात लिहून ठेवलंय. गागा भट्टांनी जर हा विधी केला असता तर त्यांना अभिमान असता ना, की मराठ्यांच्या राजाला मी माझ्या पायाच्या अंगठ्याने तिलक लावलं. त्यांनी अभिमानाने लिहिलं असतं. कुठेही असा विधी त्यात लिहिलेला नाही. ठीक आहे. ही दुसरी गोष्ट आली. शूद्र असल्यामुळे मी हे करेन हे अजून त्या अफवेमध्ये सांगितलं जातं. गागा भट्टांनी जो हा शिवराजाभिषेक प्रयोग हा सगळा सोहळा केलेला आहे त्याच्यामध्ये किमान 4 ठिकाणी सांगतो आम्ही. 4 ठिकाणी असे उल्लेख दिसून येतात, की त्याच्यामध्ये गागा भट्टांनी शूद्र जातीच्या लोकांनाही राजाभिषेकामध्ये घेतलं होतं. बरं. मी पुन्हा एकदा सांगतो, की मी स्वतः जातीपाती मानत नाही. त्यामुळे मी इथे शूद्र जातीच्याही लोकांना घेतलं होतं हे मी शूद्र जातीच्या लोकांना कमी समजून वगैरे सांगत नाहीये. पण ज्या लोकांचं असं म्हणणं आहे, की शिवाजी महाराजांना शूद्र समजून त्यांचा पायाने तिलक करेन असं ते म्हणत होते. त्या शूद्र जातीच्या लोकांनाही गागा भट्टांनी या राजाभिषेकामध्ये घेतलं होतं. कसं? तर गागा भट्टांनी सांगितलं होतं, की राजाभिषेक करताना ब्राह्मणाने तुपाने, क्षत्रियाने दुधाने, वैश्याने दह्याने आणि शूद्राने पाण्याने अभिषेक करावा. कोणीही तुझ्या घरी जर यजमान आला तर त्याला मधुपर्क दिला जातो आणि मग तो मधुपर्क त्याला खायला सांगितला जातो आणि त्याला एक कंकण बांधलं जातं. पुन्हा हा राजाभिषेकाचाही भाग होता. बरं. ते कंकण बांधणाऱ्यांमध्ये सुद्धा शूद्र होते. म्हणजे जे असं म्हटलं जातं, की शूद्रांना स्पर्शही करण्याचा अधिकार नव्हता, तर असं नसून तिथे खुद्द शूद्र होते आणि हे गागा भट्टांनी त्यांच्या शिवराजाभिषेक प्रयोगामध्ये लिहिलेलं आहे. बरं. याच्याशिवाय ज्या वेळेला शिवाजी महाराजांचा राजाभिषेक झाला त्यावेळेला त्यांना ओवाळणाऱ्या, औक्षण करणाऱ्या सुवासिनींमध्ये सुद्धा शूद्र स्त्रिया होत्या. म्हणजे जे लोक असं म्हणतात, की गागा भट्ट यांनी शूद्रांना शूद्र म्हणून किंवा खुद्द राजालाच शूद्र म्हणून त्याला असं वागवलं, तो आरोप किती खोटा आहे हे आपल्याला या सगळ्या ऐतिहासिक संदर्भांवरनं दिसून येतं. महाराज मनाने किती मोठे होते. हो, म्हणजे हे अफवा पसरवणाऱ्यांचं काम तर सुरूच राहणार कायम. हो. पण आपला राजा किती थोर होता, सर्वसमावेशक होता, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा होता. अगदी हे सगळं या प्रकरणातनं आपल्याला दिसतं. दिसून येतं. म्हणजे हा जो प्रश्न विचारला गेला त्याच्यातनं सगळ्यांचं श्रेष्ठत्व आपल्याला कळलं. शिवाय आपल्या राजाचं कर्तृत्व आणि श्रेष्ठत्व हो, ते की तर त्यांनी वेगळंच हे होतं. सगळं मान्य केलं. अगदी. म्हणजे उद्या गागा भट्टांनी सगळं बनवलं तरी महाराज म्हणू शकले असते, की नाही मला नाही बाबा या लोकांना घ्यायचंय माझ्याबरोबर. पण महाराजांनी तेही मान्य केलं. म्हणून स्वराज्य ना. हो. सगळे लोक होते म्हणून स्वराज्य. मग आता याच्यावरच माझा पुढचा प्रश्न, हो. की शिवराज्याभिषेक हां. हा जनसामान्यांसाठी सोहळा का होता? मंडळी, हा भाग मी इथेच थांबवतोय. हा आपल्या पॉडकास्टचा पहिला भाग होता. दुसरा भाग उद्या लगेच अपलोड होणार आहे. म्हणजे 6 जून शिवराजाभिषेक दिनी दुसरा भाग लगेच अपलोड होणार आहे. त्याच्यात तुम्ही ऐकणार आहात कधीही न ऐकलेला शिवराजाभिषेक सोहळा. अतिशय देखणा आणि अभूतपूर्व सोहळा तुम्ही उद्याच्या भागात ऐकणार आहात. त्याच्यानंतर शिवराजाभिषेक हा सर्वसामान्यांसाठी सोहळा का होता, महत्त्वाचा का होता, हे देखील तुम्ही उद्याच्या भागात ऐकणार आहात. उद्याचा भाग नक्की 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 बघा. हा भाग कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण उद्याचा भाग खूप छान असणार आहे. तो आवर्जून बघा. भेटूया आपण आता उद्या या पॉडकास्टच्या पुढच्या भागामध्ये. सोबत राहा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.